तर इथे किलॉइडबद्दल मी थोडक्यात सांगतो. बरेच पेशंट्सला किलॉइडच्या गाठी येतात, तर ते का होतं, त्याचे काय कारण आणि व्हॉट विल बी दी त्याचं प्रॉग्नोसिस किंवा त्याचं पुढचं त्याला ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती काय काय राहतात. हे किलॉइड जो प्रकार आहे ही टेंडन्सी राहते. काही पेशंट्सला जखम झाली, पुळी झाली, विशेष करून छातीच्या वरती भागात किंवा कानाला, गळ्याला इकडे, इट कॅन बी देअर कुठून दंडांवरती, पाठीवरती. बऱ्याच पेशंट्सला पिंपल्स नंतर देखील तिथं बरे होतात आणि किलॉइडच्या कडक अशा दगडासारखी गाठी येतात किंवा काहींना छातीवरती येतात, काहींना सेंटरला राहतात, काहींना ते पसरत राहतात. तर त्याच्यात होतं काय की अशा पेशंट्सला ज्यांना होतं त्यांना त्यांच्यामध्ये प्रवृत्ती राहते की तिथं कोलॅजन हे जे आहे बंडल, कोलॅजन फायबर्स असतात हे जास्त डिपॉझिट होतात. आता ते का होतात त्याला बऱ्याच थिअरीज आहेत, बट एक्झॅक्टली वन पर्टिक्युलर असं त्याला हे नाही आहे की बाबा अमुक गोष्टींनीच. तर मल्टिपल फॅक्टर्स आहेत, बऱ्याच गोष्टी राहतात त्याच्यात. आणि ही सगळ्यांनाच असं इथं वरती जखमा झाल्यानंतर किंवा पुळ्यांमध्ये अशी किलॉइडच्या गाठी होतात असं नाही आहे. काही पेशंट्सलाच अशी प्रवृत्ती राहते. तर ट्रीटमेंटबद्दल त्याला ट्रीटमेंट जे आहे देर इज नो, त्याला ट्रीटमेंट म्हणजे कंटिन्युअस रेग्युलर ट्रीटमेंट लागतं. ऑपरेशन करून काढणं हा पर्याय शक्यतो इज नॉट ॲडवाइजेबल, कारण त्यांनी परत डबल येतात. मग त्याला सुरुवातीला त्याच्यात खाज येते किंवा काहींना दुखतं खूप. तर अशा पेशंट्समध्ये मग सुरुवातीला त्याला इंजेक्शन्सने त्याची खाज आणि पेन्स कमी करता येऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स राहतात. काही पेशंट्सला मग त्याच्यात क्रायोजन किंवा लिक्विड नायट्रोजन त्याच्यात निडलने ते लिक्विड नायट्रोजन पास करून ते फ्रीज केलं जातं तो टिश्यू. मग त्याच्या काही सेटिंग्स केल्यानंतर हळूहळू ते कमी होतं. काहींना सम पेशंट्स कॅन थोडंफार लेझर्स वगैरे प्रयोग केल्याने फ्रेश किलॉइड्समध्ये त्याला फायदा होऊ शकतो. कानावरती वगैरे किंवा काही पेशंट्स कान टोचतात, त्याच्यात गाठी तयार होतात किलॉइडचा. त्याला एक्सरसाइज करणे, प्रेशर रिंग्स देणे. बाकीच्या किलॉइड्सला देखील प्रेशर गार्मेंट्स किंवा प्रेशर थेरपी वापरणे. एकदा बसल्यानंतर देखील काही मलम आणि काहींना सिलिकॉन जेल शीट्स वापरून थोडाफार त्यांनी बेनिफिट होऊ शकतो. तर काहींना प्रेशर थेरपी, तर जो किलॉइड आहे त्याच्यावरती प्रेशर देऊन प्रेशर ड्रेसिंग किंवा जास्त असेल तर प्रेशर गार्मेंट घालून ट्रीटमेंट करायला लागतं. तर सांगण्याचं तात्पर्य याच्यात काय आहे की किलॉइडला रेग्युलर ट्रीटमेंट ते चेकमध्ये ठेवण्यासाठी ह्या वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करून किलॉइडवरती आपल्याला त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं पॉसिबल आहे. आणि ते वन टाईम ट्रीटमेंट नाही, यू हॅव टू, त्याला रेग्युलर ट्रीटमेंट लागतं. आणि याच्याबद्दलचं थोडक्यात इन्फॉर्मेशन किलॉइड हा शब्द टाकलं की गुगलवरती पण तुम्हाला अवेलेबल आहे. पण ऑफकोर्स त्याच्यातले टेक्निकल गोष्टी न कळण्यासारख्या राहतात.